करायला सोपं, खायला चमचमीत, खमंग आणि मस्त असं खानदेशी वांग्याचं भरीत बनवूयात. छान ताजी-ताजी मोठी हिरवी वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. सुरीने 1 सेंटीमीटर डीप असे 4 ते 5 कट मारून घ्यायचे. हे पहा अशी. वांग्यांना तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे वांगं मस्त असं भाजलं जातं आणि नंतर साल काढायला देखील सोपं जातं. दोन्ही वांग्यांना तेल लावून घेतलं की गॅसवरती वायर रॅक ठेवून त्यावरती वांगी ठेवून ही वांगी सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची. अधूनमधून वांगं सगळीकडून असं फिरवत राहायचं म्हणजे वांगं सगळीकडून व्यवस्थित भाजलं जातं. आता मस्तपैकी ही भाजलेली वांगी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि ती थंड करून घ्यायची. वांग्यांना हे असं पाणी सुटतं, ते पाणी टाकून द्यायचं नाही. मी नाही टाकून देत कारण की त्यामध्ये वांग्यांचा मस्त खमंगपणा असतो. आता असं साल काढून घ्यायचं. हे पहा तेल लावल्यामुळं अगदी सहज निघतात साल आणि नंतरून हे असं स्मॅश करून घ्यायचं. आता मस्त ह्याचा ठेचा बनवूयात. ठेचा बनवण्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, थोडंसं जास्त लसूण आणि कोथिंबीर हे असं वाटून घ्यायचं. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. त्यात मूठभर शेंगदाणे घालून खमंग भाजून घ्यायचे. मग त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून मस्त तडतडून द्यायचं. मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तो परतून घ्यायचा. खानदेशी वांग्याच्या भरीतामध्ये ना कांद्याची पात देखील घालतात, पण ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती स्किप केलेली आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. नंतरून ठेचा घालून 1 ते 2 मिनिटं खमंग वास येईपर्यंत हलवून घ्यायचं. स्मॅश केलेलं वांगं, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपलं मस्त आणि चमचमीत असं खानदेशी वांग्याचं भरीत, जे पुरी, भाकरी किंवा अगदी वरण-भाताबरोबर देखील मस्त लागतं. रेसिपी सेव्ह करा, शेअर करा, Insta पेजला फॉलो करा आणि YouTubeला सबस्क्राईबही नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.